नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि मागं बरेच एक वर्ष झालं असेल तेव्हा पण मी असा एक खरवसाचा व्हिडिओ बनवलेला आणि तो व्हिडिओ सर्वांना आवडलेला. तर खरवस ही गोष्ट खेडेगावात मिळणारी, शहरात पण मिळतात, परंतु खेड्यात जेवढ्या प्रमाणात मिळतात त्यापेक्षा कमी प्रमाणात उपलब्ध असतात. विकत मिळतात, तयार मिळतात, परंतु काही वेळा आपण बघतो की अनेक गोष्टींमध्ये केमिकलचा देखील वापर केलेला असतो. त्यामुळं भरवशानं खायचं म्हटलं तर ग्रामीण भागातलाच खरवस सर्वोत्तम असतो. तर या खरवसात त्या खरवसाच्या इतकंच ही आखरी दूध म्हणजे ज्याच्यात आपण पाणी न घालता तापवलेलं असतं असं दूध त्यामध्ये मिक्स केलं. आणि हे दूध मिक्स केल्यानंतर काय होतं, खरवस मऊ होतं आणि म्हणजे मऊ लुसलुशीत होतो असं म्हणू शकतो आपण. तर लुसलुशीत असा खरवस होण्यासाठी काय करायचं, त्याच्यामध्ये न तापवलेलं असं आणि पाणी न घातलेलं दूध मिक्स करायचं. हे एकजीव करून घ्यायचं. काय होतं, कधी कधी मी फ्रीजमध्ये अशा प्रकारे दूध शिल्लक ठेवलेलं असतं, ते उपयोगी येतं. आणि हा चाकूनं खरवडून काढलेला गूळ हा प्रत्येकाच्या चवीनुसार, गोड खाण्याच्या आवडीनिवडीनुसार वापरायचा आहे. गूळ कोणी साखर वापरतं, परंतु मला नाही वाटत साखरेने एवढी टेस्ट येत असेल. आम्ही तरी गूळच वापरतो. साखर कोणी वापरत असतील तर त्याच्या खाण्याची एक मौज असावी असं मला वाटतं. तर हे काळपट मला काहीतरी दिसलं म्हणून बघितलं तर ते खोबऱ्याचं वरचं पाठीचं ते काळं पडलेलं. आणि मग हे असं व्यवस्थित मिक्स करून गूळ घालून ढवळून नीट घ्यायचं. गूळ कुठेही असा मोठा तुकडा वगैरे शिल्लक राहता कामा नये. व्यवस्थित एकजीव मिश्रण करून घेतल्यानंतर हे चेक करायचं, बाबा खाली काय गूळ वगैरे राहिला आहे का काय, असं चमच्यानं हलवून ते बघायचं. कारण नंतर मग तो खडा तिथं तसाच शिजला जातो आणि खाताना मग ते एकदा गोड एकदा असं सपक असं लागतं. एकजीव करून घेतल्यानंतर याच्यात टाकलं आमच्या घरातल्या नारळाच्या खोबऱ्याचा खिस घरचा आहे आणि ताजा आहे आणि अतिशय चविष्ट. तर हा मी छोट्या किसणीनं किसून घेतलेला त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला. हे देखील मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. परत एकदा चेक करायचा गूळ कुठं राहिला आहे का नाही ते. आणि मग त्यानंतर काय होतं, दूध आणि गुळाचं मिश्रण, खोबरं हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याच्यात टाकायची वेलची पूड. ह्याच्यासोबत तुम्ही जायफळाची पूडसुद्धा टाकू शकता. हे मिश्रण अशा प्रकारे एकजीव करून घेतलं. ह्याला थोडा वेळ दिला तर अतिशय चवदार आणि खमंग अशा प्रकारची ह्याची वेलचीची टेस्ट ह्याला येते. मी काय ह्याच्यात जायफळ नाही टाकलं, कारण गोड आणि जायफळ ह्या दोन्हीमुळे डोळे आपोआप मिटायला लागतात एनी टाईम. म्हणून दिवसभरात कधीही खाल्लं तर त्रास नको झोपेचा. तर हे कुकरमध्ये ठेवून टाकलं आणि सिंपल काय करायचं, 3 शिट्ट्या भाताला जशा देतो तशा 3 शिट्ट्या याला द्यायच्या. तर अशा प्रकारे आपला खरवस तयार झालेला आहे. ह्याच्यातला छोटासा पीस मी काढून बघितला, म्हणजे व्यवस्थित शिजला का ते बघण्यासाठी. आता खाऊन बघायचा कसा झाला आहे, बघायला पाहिजे ना. पातेलच पुढ्यात घेऊन बसले.
टेस्ट बघायची, टेस्ट मे बेस्ट आहे का. छोटा चमचा घेतला ना, उचलायला येत नाही, असे कट केले त्याच्यातच पातेल्यातच असं उचलता यावं म्हणून काटा चमचा. तर आता खाऊन बघायचा कसा झालाय ते. एक नंबर. जर दूध कमी पडलं ना रबरासारखा लागतो, नुसता रबर. व्यवस्थित दूध योग्य प्रमाणात घातलं असेल तर काय म्हणा. चला या खरवस खायला. वानगीचा जिन्नस म्हणतात त्याला हो, फारसा मिळत नाही. आणि आता खूप ठिकाणी जरी गावात आपल्याला असं वाटतं मिळत असेल, पण नाही, तिथं पण खूप जण असतात. खरवस एखाद्याची म्हैस आली ना, प्रत्येकजण विचार खरवस दिला नाही, खरवस दिला नाही. आपल्याला आणून दिला आहे, खायचं. खोबऱ्यामुळं मस्त टेस्ट आली. धन्यवाद.